मंडळी आपल्याला ऋतिक शेठ भेटले. मी म्हणजे इंस्टाग्राम वरून युट्यूब वरून जास्त लांबपणा घेतलाय म्हणून चेहरा लोकांना दाखवत नाही. आणि बिसला खाली फक्त 15-20 जण फोटो व्हिडिओ करायला येतील म्हणून ढकले. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिला जय एकविरा. तर आज ब्लॉग काढायचं कारण म्हणजे आज चाललो आहे मी एकविरेला. आपली नवी मुंबईची पालखी आहे. 7 तारखेला ती एकविरेला पोचणार आहे आणि तिकडं मोठा कार्यक्रम आहे. आणि इकडनं जाता आता आपल्या आजूबाजूच्या गावातनं पण बऱ्याच पालख्या निघल्या, तर तिकडे पण भेट द्यायची. तर आपल्याबरोबर आहे केतन दादा आणि आता मी केतन दादाला भेटतो आणि बघू आता पुढे कसं काय होतं. चला कंटिन्यू राहा. तर मंडळी भेटलं आता केतन दादाला. तर केतन दादा आपल्याला आता कुठे कुठे जायचं आहे? आता आपल्याला जायचंय पहिले कर्जत रोडला मोन्याच्या पालखीला भेटायला. अच्छा, दुपारच्या. त्याच्यानंतर संध्याकाळी देसाईच्या पालखीला भेटायला. राम म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रेचं आमंत्रण आहे. देसाई गावची पालखी तिला भेटायचं आणि शेवटला नवी मुंबईच्या पालखीला मानाची पालखी. तर चला आता डायरेक्ट पालखीचेच भेटूया. तर मंडळी आता आम्ही आलो नेरळच्या पुढे आणि आम्हाला पहिलीच पालखी भेटली. ती आपली वडवली मोने गावातली एकविरेची पालखी आहे. तर आता आम्ही तिकडे जस्ट पोहोचलोय. आता मस्त जाऊ, दर्शन बिर्शन घेऊ. म्हणजे गोहित करतील. तर मंडळी आपली जुने मित्र भेटलेले बरेच वर्षानंतर ना रे. झाले 5-6 वर्ष. यो भाई आपल्याला कबड्डी खेळताना भेटलेला. यो तर आपल्याला मध्ये भेटत होता. आता सध्या 2-3 वर्ष झाले असतील तर सगळेजण गायब झाले. आता पालखीच्या माध्यमातून सगळेजण आपल्याला भेटलेले आहेत. बाईक मंडळी तर आम्ही बसलोय जेवायला, थोडा प्रसाद म्हणून. इकडनं आपल्याला कुठे जायचं आता? एकविरा डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप एकविरा. मंडळी तर आपल्याला आदेश भेटलेला आहे. आदेश काय बोलशील? चष्मा घालून लगेच भेटेल काहीच नाही. आता नशीब म्हणजे चालणे दाखवली. आता पालखीला तुम्ही व्यवस्थित चालत नाही मी असं असतं. बाकी बंटी म्हात्रे आमच्या पालखीला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. झाला तसं झाला ना, नसेल झाला तर माझ्याकडून तुला काय बोलतात धन्यवाद आल्याबद्दल, आमच्या पाठीला भेट दिल्याबद्दल. असंच आमच्या पालखीला सेवा म्हणून याचा ब्लॉग चालत नाही. हाईट जास्त आहे ना त्याची. आता मी खाली होता ना, त्याला टेन्शन घेतो. धन्यवाद आमच्या पालखीला. आधी तू आकायला पाहिजे होता जरा. आकाचे पण कमट मोडले अशी परिस्थिती आहे. धन्यवाद आमच्या पालखीला भेटल्याबद्दल. काय सेवा करू? जेवण काय पाहिजे? मी सेवा करू का? जरा पाय बी दाबून द्याव का? भाई असं बोललो का मी दाबा लागेल. आता सिच्युएशन अशी आहे सध्या. धन्यवाद. आणि केतनला पण आला त्याच्यासाठी पण धन्यवाद. अजून माझा ब्लॉग चालू करायचा आहे. मग कर ना. हे उत्सव भरलाय मानाचा दरवर्षाचे वर्षाचा. बोला उदो 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 माझे एकविराईचा. बोला उदो 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 माझे एकविराईचा. आय माऊलीचा उदो 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 जय मल्हार. तर मंडळी आता बाहेर घरी पोहोचलोय आपल्या आईचे. मी फर्स्ट टाइम आलो इकडे. चला आता दर्शन घेऊया. काय बोलतो मंडळी? जुईनगरची आपली नवी मुंबईची मानाची पालखी इकडे पायथ्याशी आहे. तुम्ही बघू शकता फुल पब्लिक आहे इकडे पण भेटलेला आहे. आपली मंडळी पण माझा सबस्क्रायबर पण भेटलाय भाई. बरं वाटायचं भेटलं की
मंडळी आलोय आपण मेन कमानीवर. तर एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो, माझे एकविरेचा. उदो उदो. तर आता आम्ही चाललोय पायथा मंदिराशी आणि भाऊ बोलतो तिकडे गुलाल उडतील. पायथा मंदिराशी नको, आपण डायरेक्ट डोंगरावर जाऊया. डायरेक्ट वरती जाऊया. तर चला डायरेक्ट वरती जाऊया आणि डायरेक्ट पालखीचा आनंद वरतीच घेऊया, फुल मजा करूया. काय बोलतो भाई? येस येस येस, नक्कीच पूर्ण ब्लॉग बघत राहा. पूर्ण जी काय पालखीची अजून धमाल आहे, मस्ती आहे, ती सर्व तुम्हाला अनुभवायला मिळेल ब्लॉग. मंडळी तर आम्ही आता चाललोय मंदिराकडे आणि देसाईची आणि आपली जुईनगरची नवी मुंबईची मानाची पालखी आहे ते दोन्ही पायथे मंदिराशी आले आणि खाली पक्की गर्दी होईल. त्याच्या अगोदर आम्ही वरती चाललो ना, तर दर्शन नाही भेटणार. काय बोलतो भाई? दर्शन मिळेल, पण कसं आहे माहिती आहे का, थोडे पदयात्री जास्त आहेत, भक्तगण जास्त आहेत, तर गर्दी जास्त होण्याचा चान्सेस आहे. त्यामुळे थोडं लवकर जाऊन दर्शन घेऊया. हो ठीक आहे चालेल. तर पहिला जाऊ आणि आपल्या बरोबर आपला मेन माणूस पण आहे. मंडळी जाता आता असं झाकलेला माणूस भेटले. कसा भाऊ कसा? म्हणजे पोरी पण नाही झाकत तसं झाकलेला माणूस भेटले. तर त्याचा विषय काय मला त्यात नाही समजत, पण विषय तुम्हाला असा हा पोरा आपली एकदम म्हणजे अशी मस्ती खोर जास्त आहेत. हा. वरती जाऊन गुलाल उडवतील. हा. तर त्याच्या अगोदर तयारी. मग तर मंडळी आपल्याला ऋतिक शेठ भेटले बऱ्याच टायमानंतर. गाईच मी म्हणजे इंस्टाग्राम वरून युट्यूब वरून जास्त लांबपणा घेतलाय म्हणून चेहरा लोकांना दाखवत नाही. हा. दिसला बिसला खाली फुकट 15-20 जण फोटो व्हिडिओ करायला येतील म्हणून ढकले मी नाही तर बाई. आणि यो यो आकाश मात्रे हा. आमचा मित्र काल नाही रात्रीने लाईव्हला तुम्ही तर ते का मगाशी सिनियर एपीआय आलेले तिथं सिनियर एपीआय आलेले त्यांचा मोबाईल घेतला आणि त्यांच्या मोबाईल मधून यांनी बाई स्वतःला सबस्क्राईब करून घेतला. असा हा ब्लॉगर आमचा. तर गाईज अशा आमच्या मित्रावर आकाश मात्रेवर दया करा आणि आकाश मात्रेला युट्यूबला सबस्क्राईब करा आणि बंटी मात्रेला चांगला सपोर्ट द्या. आमचा भाऊ पुढे जाऊन दे. आमच्या भावाचं सध्या लक्ष नाही भाई आमच्या. ना भाई आमची लग्न करायची आहेत, आठवर मारायचं नाही. तर चला ना वरती जाऊ आणि पक्की मजा करू भाई. भाई दुर्कोस. मंडळी तर फायनली मंदिराजवळ पोहोचलेलो आणि थांबायच्या अगोदर पहिला म्हणजे पालखी यायच्या अगोदर पहिला दर्शन करून येतो, नंतरला खूप गर्दी होईल. एकविरा माते की जय, आई माऊलीचा महादेव. तर मस्त पालखीचं म्हणतो सॉरी देवीचं दर्शन झालं, खूप मस्त वाटलं दादा. जाम भारी, एकदम भारी. आता पालखीचा आनंद घेऊ थोड्या वेळात. बाहेर जाऊ. हा विनू सध्या आतमध्ये. आपल्या सगळ्या पालख्या आलेत. आपल्या मुरबाड आगाशी, भिवंडी, पिंपलास आणि आपली देसाई गावची मानाची पालखी, तसेच नवी मुंबईची मानाची पालखी, सगळ्या पालख्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि नवी मुंबईच्या पालखीच्या याच्यामध्ये आपला ऑर्केस्ट्रा आहे, तिथे आपल्याला गायला जायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आपलं आईचं दर्शन झालेलं आहे आणि आपली देसाईची मानाची पालखी आहे, ती पालखीला आपल्याला भेट द्यायला भेटली नाही. तर पहिले त्या पालखीला जाऊन भेट द्यायची आणि तिकडून आपण जाणार आहोत जल्लोष आईचा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या कार्यक्रमामध्ये. चला तर मग तिकडे भेटूया आणि खूप मजा करूया. मंडळी तर घेतल्यात पेढे, भाऊच्या ओळखीचे आहेत. आपल्या दादाच्या शॉपला व्हिजिट मारा नक्की. ओळखीचं असं नाही, पण दादांकडे फ्रेश मिळतात, म्हणजे असं कंटिन्यू चालू असते रोलिंग. ओके ओके. रोज मिळते. बघण्यावरनं समजून जात. चला दादा. ओके. जय किरा. हा. तर मंडळी आम्ही फ्रेश होऊन आलो आता कार्यक्रमच्या इथे आणि फुल पब्लिक आहे.
मित्र आलाय, हा मित्र आहे, दोस्त आहे तो आमचा. अरे एक जणांनी तरी काहीतरी आता मी पोलीस सारखी कोण बोलेल काही पोरे. काय पाहिजे बाळनमान सोन्याचा हार मागतो सोन्याचा हार या बात नम सोनियाचे नादात माझ्या पाया खाली